चला, नमस्ते सगळ्यांना. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपलं गोल्डन ज्युबिली वर्ष आहे आणि गोल्डन ज्युबिली वर्षामध्ये म्हणजे आपल्या व्याख्यानाचं, तर याच्यामध्ये आपली लिंक पण बदलली, नवीन लिंक आज चालू झाली, पण अगदी थोडं प्रॉब्लेम आला, पण सौरभनी तो सॉल्व केलेला आहे आणि तुम्ही सगळेजण इथे जॉईन झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज या 50व्या व्याख्यानामध्ये आज आपल्याकडे जे वक्ते आलेले आहेत ते आहेत सौ राजश्री जाधव, सौ भारती पाटील आणि सौ शैलजा पारसवाले. या तिघींचं मी प्रथम खूप खूप स्वागत करते. आणि नक्षत्रांची ही व्याख्यानमाला आज अनेक दिवस चालू आहे. हे मला वाटतं 8वी व्याख्यानमाला आहे आजची, आणि विद्यार्थ्यांनीच तयार केलेली ही व्याख्यानमाला आहे आणि विद्यार्थीच व्याख्यान देतात. ह्या नक्षत्रांवर 27 विद्यार्थ्यांना 27 नक्षत्र ही वाटून दिलेली आहेत आणि प्रत्येक वेळेस 3 ते 4 नक्षत्र आपण घेत असतो आणि अतिशय उत्तम अभ्यास करून विद्यार्थी हे व्याख्यान देत असतात. तर आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाची स्थापना 2011 साली झाली आणि तेव्हापासून हे माझे क्लासेस चालू झालेले आहेत. आतापर्यंत क्लासमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी त्यांचा मार्ग आक्रमला आहे. आदिशक्तीमध्ये कुंडलीचे क्लासेस घेतले जातात. त्याच्यामध्ये विशारद, कुंडली विशारद, कुंडली पंडित आणि फलादेशाचा पण क्लास होतो. शिवाय वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, हस्तसामुद्री यांचेही क्लास घेतले जातात. आता नवीन क्लास स्विचवर्डचा मी सुरू केलेला आहे आणि स्विचवर्डची जी बॅच आहे तर ती 28 आणि 29 जून रात्री 9 वाजता 2 दिवसाचा हा कोर्स आहे. तर नक्की ज्यांनी केलेला नसेल आतापर्यंत त्यांनी तो करावा. विद्यार्थ्यांना सभाधीटपणा यावा, त्यांनी अभ्यास करावा त्यांच्या विषयाचा आणि त्यांना उत्तेजन मिळावं, हा माझा हेतू आहे याच्यामध्ये. त्यामुळे आणि विद्यार्थी पण भरपूर साथ देतात मला आणि अशी व्याख्यान मला माझी चालू आहे. तर प्रथम मी राजश्री जाधव यांना आमंत्रित करते. त्यांचा विषय आहे मूळ नक्षत्राचा. तर आपल्याच आदिशक्तीमध्ये कुंडली विशारद, कुंडली पंडित त्यांनी केलेलं आहे आणि कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत. त्यांचा स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तर त्यांनी ते जे अन्नपदार्थ तयार करतात तर त्याचा सगळ्याचा आस्वाद आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेलाच आहे. कारण बरेच वेळा आपल्याकडे जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा त्यांचीच डिश आपल्याला असते. तर सर्व प्रकारच्या पोळ्या, फराळाचे पदार्थ आणि जेवणाच्या ऑर्डर्स त्या घेतात आणि एवढं सगळं करून सुद्धा ज्योतिषशास्त्राचा त्यांचा अभ्यास फार चांगला आहे आणि जाण चांगली आहे ज्योतिषाची. त्यामुळे राजश्री जाधव मूळ नक्षत्र आज खूपच छान बोलतील अशी मी अपेक्षा करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान चालू करावं. म्यूट आहे, अनम्यूट कर. हा. श्री गणेशाय नमः, श्री सूर्याय नमः. नमस्कार, मी सौ राजश्री जाधव, आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाची विद्यार्थिनी. येथे उपस्थित माझ्या गुरु सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडमना नमस्कार करते. त्यांनी मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच श्री सौरभ नाफडे सरांना व उपस्थित सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आज मी या ठिकाणी मूळ नक्षत्रावर बोलणार आहे. हे नक्षत्र धनु राशीत येते. मूळ हे नक्षत्र चक्रातील 19वे नक्षत्र आहे. त्याचा नक्षत्र स्वामी ग्रह आहे केतू. म्हणजेच या नक्षत्रावर धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आणि केतू या दोन्हीचाही प्रभाव असतो. हे नक्षत्र संपूर्णपणे धनु राशीत येते, म्हणजे याचे 4ही चरण धनु राशीतच येतात. यामुळे हे चतुष्पाद नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता आहे राक्षस कुळामधील नैऋती देवी. ही देवता विनाश आणि प्रलय यांचे कारक देवता मानली जाते.
हे नक्षत्र दंडमूळ नक्षत्र आहे. याचा अर्थ यांना सतत कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच जन्मतःच या नक्षत्राची शांती केली जाते. पण या व्यक्ती विनाशकारी कार्यांना परिणाम चांगलाही देऊ शकतात. यामुळे या नक्षत्राला संपूर्णपणे वाईट मानणे चुकीचे आहे. कारण या नक्षत्रावर गुरु या ग्रहाचा सुद्धा शुभ परिणाम दिसून येतो. त्यामुळे समाजातील चांगली परोपकारी सेवाभावी कार्य पण यांच्याकडून होतात. या नक्षत्राचे नामाक्षर आहे ये, यो, भा, भी आणि बोधचिन्ह आहे झाडांची मुळे. आणि यावरून आपल्याला असे समजते की या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना आपल्या कुटुंबातील, समाजातील, आपल्या मित्रपरिवारातील लोकांशी जोडून एकरूप होऊन राहायला आवडते आणि हे असे एकत्र राहिल्याने यांची ताकद सुद्धा वाढते. म्हणून यांना आयुष्यात मोठे यश, मानसन्मान प्राप्त करायचे असेल तर यांनी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांच्या सहकार्याचा स्वीकार करून पुढे यावे आणि यश मिळवावे. या लोकांना कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी, तळाशी, खोलामध्ये जायला आवडते. म्हणून ज्या क्षेत्रामध्ये संशोधन आहे त्या ठिकाणी काम करायला आवडते. हाती घेतलेले काम तडीस नेतातच. केतूचा प्रभाव असल्याने मेडिकल किंवा केमिकल क्षेत्र, खाणीशी संबंधित, प्राण्याशी संबंधित कामे करणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे गुरुग्रहाचा प्रभाव असल्याने शिक्षक, समाजसेवक, राजकारणी, शहर खाते, संरक्षण कार्य, न्यायदान यामध्ये सुद्धा यांना यश मिळते. हे नक्षत्र राक्षसगणी असले तरी अतिशय शुभ आहे. कारण या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती अंगाने सशक्त, दणकट, बलवान असल्या तरी त्यांच्यामध्ये नम्रपणा, दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती, परोपकार, न्यायीपणा, दयाळू, महत्वाकांक्षी, ध्येयवादी, शूर, धाडसी, कर्तृत्ववान आढळतात. हे नक्षत्र जरा हानिकारक पण आहे. ते एखाद्याला वाईट, तितकेच एखाद्याला उच्च पदाला पोहोचवणारे आहे. खरे बोलणारे, ईश्वराला भिवून वागणारे, सदाचारी, तेवढेच युद्धप्रिय, राजकीय उलाढाली करणारे, घराण्याचा नावलौकिक काढणारे व धनसंचय करणारे असतात. यांना व्यायामाची पण खूप आवड असते. हे नक्षत्र स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त अनुकूल आहे. कारण पुरुषांना लागणारे धाडस, शौर्य, पराक्रम, स्वावलंबित्व, अधिकार लालसा, स्वातंत्र्य प्रेम हे गुण यामध्ये जास्त आढळतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रियांना हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. कारण या नक्षत्रात नाजूकपणा किंवा कोमलपणा नाही. त्यामुळे या स्त्रिया पुरुषी वाद्याच्या व पुरुषी वृत्तीच्या आढळतात. या आनंदी, रसिक, हौशी असल्या तरी थोड्या प्रमाणात गंभीर असतात. समाजसेवेची आवड असते यांना. या नक्षत्रावर होणारे रोग दाहक आणि जरा क्रूर असतात. त्या व्यक्ती सहसा ताप, सर्दी, खोकला अशा विकाराने आजारी नसतात. तर मुळव्याध, कापणे, भाजणे, मणक्यांचे आजार, ट्यूमर, अल्सर, कॅन्सर अशा रोगांची फार भीती असते. मूळ नक्षत्रावर जन्मसमयी अनिष्ट कालादी दोष म्हणून शांती करण्याची प्रथा आहे. मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर जन्म झाला असता पितृनाश, दुसऱ्या चरणावर मातृनाश, तिसऱ्या द्रव्यनाश, चौथ्यात कुलनाश होतो. मुळाचा चौथा चरण काही जण शुभ पण मानतात. मूळ नक्षत्रावर जन्मलेली कन्या, सासू व सासरे यांना अनिष्ट फलदायक होते. पण यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय आहे. त्यासाठी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. या नक्षत्रावर 3 किंवा 9 या अंकांचे वर्चस्व दिसते. हे नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती बराच प्रयत्न करूनही सापडत नाही आणि वस्तू उत्तरेला गेलेली असते. मुहूर्त शास्त्रामध्ये मात्र हे नक्षत्र बऱ्याच शुभ कार्याला अनुकूल आहे. विशेषतः विवाहाला हे नक्षत्र प्रशस्त आहे. अधोमुखी असल्याने विहीर बांधणे, उरलेले द्रव्य काढणे, पुरणे यांना चांगले आहे. औषधी वृक्ष लावणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, मुलांचे नाक कान टोचणे, प्रयाण इत्यादी कार्यांना चांगले असते. शस्त्रक्रिया करण्यासाठी हे नक्षत्र फारच चांगले आहे. बऱ्याच वेळा या नक्षत्रावर शस्त्रक्रियेचे मुहूर्त पण दिले जातात आणि ते यशस्वी पण झालेले दिसतात. असे हे मूळ नक्षत्र
ज्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. मूळ नक्षत्र म्हटलं की सर्वसामान्य लोक घाबरून जातात. बऱ्याच वेळा मूळ नक्षत्रात असलेल्या मुलींच्या पत्रिका पण नाकारल्या जातात. पण मग हे मुळावर येणारे नक्षत्र असे का म्हणतात? ज्या व्यक्तींचा भाग्योदय दुसऱ्याच्या मुळावर येऊनच होतो असे का म्हणतात? तर ज्याप्रमाणे कोणत्याही झाडाचे मूळ दुसऱ्या मुळावर येऊन वाढते, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर संकट येऊन त्याचा नाश झाला असेल, तेथे याचा उदय होतो. त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली असेल, त्या ठिकाणी यांना नोकरी मिळते. तर एखाद्या मुलीचा सप्तमात चंद्र किंवा सप्तमेश मूळ नक्षत्रात असेल, तर तिला अत्यंत अतिशय श्रीमंत आणि सुखवस्तू स्थळ मिळते. पण त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या मुलीचा विवाह मोडलेला असू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कुठलेही कार्य करताना गैरसमजावर विश्वास न ठेवता तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं योग्य ठरते. ही आहे मी सांगितलेली मला ज्ञात असलेली मूळ नक्षत्राची माहिती. ती आज मी इथे सादर केली आहे आणि ती तुम्ही ऐकल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तसेच आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचे आणि इथे सर्व उपस्थितांचे मी आभार मानते. धन्यवाद राजश्री. मूळ नक्षत्राची खूपच चांगली माहिती सांगितलेली आहेस. थोडी मी पण मूळ नक्षत्राची थोडी माहिती सांगते. म्हणजे सगळ्या व्यापामध्ये हा अभ्यास तुम्ही करता, याच्यामध्ये खरंच तुमचं कौतुक आहे मला. आता मूळ नक्षत्र हे बघा काटक नक्षत्र आहे आणि चालताना यांचे हात शरीराला जरा चिकटलेले असे भासतात आणि ते वडाच्या पारंब्यासारखे वेडेवाकडे आहेत असं भासतं आपल्याला. पण ते शरीराला चिकटलेले आपल्याला दिसतात असे. मूळ नक्षत्र हे मूलगामी विचार करणारं नक्षत्र आहे. या व्यक्तींना विद्वानांकडून मान सन्मान चांगला मिळतो, पण आर्थिक भरभराट करण्यासाठी यांना कष्ट खूप पडतात. मूळ नक्षत्राला मुळाला चिटकून राहणारे असल्यामुळे कुठलाही बदल त्यांना झेपत नाही. म्हणजे कुठलाही बदल करायचा असेल, म्हणजे व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये असा बदल करायचा असेल तर पटकन ही लोक तयार होत नाहीत. बघा, जर ही लोक जर आपल्या आई वडिलांच्या जुन्या घरामध्ये राहत असतील, मूळ नक्षत्राची लोक, तर सहसा ते घर बदलण्याला मानत नाहीत. म्हणजे घर बदलणं नको असतं त्यांना. तर हा भाग आपल्याला दिसतो. बघा, कर्जाची देवाणघेवाण ही मूळ नक्षत्राच्या लोकांनी टाळावी, कारण कर्ज दिलं तर ते वसूल होणं कठीण होतं. त्यामुळं किंवा कष्टसाध्य होतं, लवकर यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे यांनी कर्जाची देवाणघेवाण शक्यतो करू नये. मूळ नक्षत्र ज्या वेळेस असेल तेव्हा इतरांनी सुद्धा कर्ज देऊ नये कुणाला, ते मिळत नाही परत. त्यामुळे पाय आणि डाव्या कुशीवर या नक्षत्राचा अंमल आहे. वातजन्य विकाराचा त्रास वयवर्ष 40 नंतर या नक्षत्राच्या लोकांना खूप होतो. बघा, हे जलतत्वाचं नक्षत्र असल्यामुळे कर्क या जलनमांशामध्ये चंद्र, शुक्र आणि गुरु हे खूप शुभ फळ देतात. तर असं हे मूळ नक्षत्र. खूपच चांगली राजश्री तू माहिती सांगितली. आता मी पुढच्या वक्त्याकडे येते. पुढच्या वक्त्या आहेत सौ भारती पाटील. यांचं उत्तराषाढा नक्षत्र आहे. अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असं मी तिच्याकडे बघते. कारण कुठलंही म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती तर तिची एवढी आहे ना, की ती म्हणजे एखादी माणसाशी बघतच असतात ना, की मी यांना काय मदत करू यांना. तर तसं हिचं व्यक्तिमत्व आहे. कधीही कुणाला मदत करायला कधीच मागं पुढं पाहत नाही. MBA फायनान्समध्ये हिचं शिक्षण झालेलं आहे. एका IT कंपनीमध्ये ही सर्व्हिस करते. MNC कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे, रिसर्च एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे. ज्योतिष विशारद, ज्योतिष पंडित आणि आत्ता एवढ्यातच शास्त्री परीक्षा तिने फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण केलेली आहे. म्हणजे एका वर्षामध्ये शास्त्रीची परीक्षा तिने दिली. ह्याच्यामध्ये तिचं फारच कौतुक आहे. आणि म्हणजे नोकरी सगळं सांभाळून इतर सुद्धा अभ्यास ती बराच करत असते. त्यामुळे
ती परीक्षा पण तिने उत्तम दिलेली आहे. कवी कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटीमध्ये BA वेदांग ज्योतिष याचा तिचा अभ्यास चालू आहे. आणि आत्ताच्या VA ज्योतिष वेदांग या FY परीक्षेमध्ये डिस्टिंक्शनमध्ये ती पास झालेली आहे आणि SY वेदांग ज्योतिष ती करत आहे. असं व्यक्तिमत्व आहे तिचं. म्हणजे एका ह्याच्यावरती थांबत नाही, पुढं शिकण्याचं काम ती सतत करत असते आणि हा गुण तिचा खरंच घेण्यासारखा आहे. तर बघूया उत्तराषाढा नक्षत्र कसं मांडते ती. खूप खूप धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आपण माझा परिचय करून दिल्याबद्दल त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे आयोजित ज्ञान यज्ञात मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. प्रथम मी श्री गणेशाला वंदन करते, नमन करते व माझे आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाच्या ज्या संचालिका आहेत व आजच्या स्वागत अध्यक्षा ज्योतिषाचार्य डॉक्टर सौ शिल्पा अग्निहोत्री या माझ्या गुरु पण आहेत, म्हणून मी त्यांचं आदरपूर्वक नमन करते व त्यांच्या अनुमतीने मी आजचा हा जो माझा विषय आहे उत्तराषाढा नक्षत्र हा आपल्या पुढे सादर करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते व त्यासाठी मी मॅडमचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला, जेणेकरून मी हा विषय आपल्या समोर मांडू शकेल. तसेच मी ज्योतिषशास्त्री श्री सौरभ यांचेही मनापासून आभार मानते की त्यांनी जो काही टेक्निकल सपोर्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे त्यासाठी त्यांचेही आभार. तर श्रोत्यो, आपल्या सर्वांना नमस्कार व माझा जो विषय आहे तो सांगण्यासाठी मी स्क्रीन शेअर करते, म्हणजे बोलत असताना आपल्या समोरही माझा विषय राहिला की तो जरा व्यवस्थित सांगण्यास व समजण्यास दोघांनाही बरं पडेल. तर माझा आजचा विषय आहे उत्तराषाढा नक्षत्र. आता हे जे नक्षत्र आहे हे मूळ नक्षत्राच्या पूर्वेस चमकणाऱ्या तारकापुंजातील नंतर उदित होणारा चतुष्कोनास उत्तराषाढा म्हणतात. नंतर उदित होणारा म्हणजे काय, तर याच्या आधी जो उदित होतो तो होतो पूर्वाषाढा नक्षत्र आणि त्याच्यानंतर जो उदित होतो तो उत्तराषाढा. म्हणून मूळ नक्षत्राच्या पूर्वेच्या बाजूला जो नंतर उदित होतो त्या चतुष्कोनास उत्तराषाढा असं म्हणतात. आषाढ महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते व सहज ओळखता येते. आषाढ पुंजातील पहिला पुंजका पूर्वाषाढा तर दुसरा पुंजका उत्तराषाढा नक्षत्राचा असतो. आषाढ पुंजातील हे 21वे नक्षत्र. एकूण आपले नक्षत्र आहेत 27. त्या 27 पैकी हा नक्षत्र उत्तराषाढा हे 21वे नक्षत्र आहे व याचे इंग्रजी नाव पाय सॅजिटरी असे आहे. याची लांबी 266 ते 280 अंश आहे. शर उत्तर 1 अंश 26 कला आणि क्रांती दक्षिण 21 अंश 4 कला अशी आहे. स्क्रीन शेअर करणार होती ना? हो, स्क्रीन शेअर चालू आहे मॅम. नाही दिसत नाहीये, पण मगाशी दिसला. स्क्रीन शेअर झालं नाहीये. स्क्रीन शेअर झालं. आता दिसते? हा, आता दिसते. बरोबर. सॉरी. ओके. तर हे जे नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र, याला एकूण 2 तारे आहेत. हे दोन्ही तारे अतिशय तेजस्वी पांढऱ्या रंगाचे व ठळक असे आहेत. या उत्तराषाढा नक्षत्राची आकृती ही मंचकासारखी आहे. काहींच्या मते ही हत्तीच्या सोंडासारखी आहे. ही मंदलोचन आणि इथे अधोमुख हे चुकून झालंय, ते ऊर्ध्वमुख आहे. कृपया श्रोतागणांनी या चुकीसाठी क्षमस्व. हे ऊर्ध्वमुख आहे, त्याचा स्वभाव स्थिर आहे व रजोगुणी नक्षत्र आहे. या नक्षत्राचे काही पंचांग दृष्टी महत्व पण मी सांगते की हे मनुष्यगण आहे, पुरुष नक्षत्र आहे, अंत्यनाडी आहे व याची योनी मंगूस योनी आहे. आपण सर्वांना माहितीच आहे की आपले एकूण योनी 14 आहेत. त्यापैकी 13 योनी हे 2 नक्षत्रांना मिळून 1 योनी आहे. मात्र मंगूस योनी ही एकमेव अशी योनी आहे जी एकटीच उत्तराषाढा नक्षत्राची योनी आहे. आपण सर्वांना अनुभव आहेच.
आपण मंगूसला शुभ मानतो. तो दिसला की आपण म्हणतो गुड लक, आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल, काहीतरी गुड लक होईल, शुभलाभ होईल. तर मित्रांनो, जे कोणी जातक या उत्तराषाढा नक्षत्रामध्ये जन्म घेतात, आपणही अनुभव घ्या, हे व्यक्ती, हे जातक इतरांसाठी खरंच गुड लक असतात. इतरांसाठी खरंच शुभ लाभ त्यांच्या आयुष्यात ते आणत असतात. स्वतःसाठी ते नसतं, मात्र दुसऱ्यांसाठी नक्कीच ते खूप गुड लक म्हणून असतात. तर ही जी नक्षत्र आहे, या नक्षत्र आपल्याला माहिती की प्रत्येक नक्षत्र हे 13° 20 आहे. आपले जे 360 जे एकूण अंश आहेत, त्यात 27 नक्षत्र हे एकत्र समान विभागून दिलेले आहेत. त्यात प्रत्येक नक्षत्राच्या वाटेला 13° 20 आलेले आहेत आणि त्या 13° 20 एक नक्षत्रामध्ये पुन्हा 4 समभाग आहेत. त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हटले जाते. ते प्रत्येक चरण 3° 20 आहे. तर असेच या उत्तराषाढा नक्षत्रामध्येही एकूण 4 चरण आहेत. मात्र या 4 चरणपैकी पहिलं चरण हे धनु राशीत आहे व उरलेले 3 चरण हे मकर राशीत आहेत. त्यामुळे या नक्षत्राला त्रिपाद नक्षत्र असे म्हटले जाते. या नक्षत्राचा स्वामी आहे रवी. आता आपण पाहिलं असेल की याचे जे चरण आहेत, पहिलं चरण जे आहे धनु राशीत, त्या चरणाचा स्वामी आहे गुरु व नवमांश स्वामी त्या चरणाचा आहे धनु. तसेच उरलेले जे 3 चरण आहेत, त्या 3 चरणांपैकी दुसरं चरण हे या चरणाचा स्वामी आहे शनी व त्याचा नवमांश स्वामी आहे मकर. तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे पुन्हा शनी व त्याचा नवमांश स्वामी आहे कुंभ व चौथ्या चरणाचा स्वामी आहे गुरु आणि त्याचा नवमांश राशी आहे मीन. तर एकंदरीत उत्तराषाढा नक्षत्रातले 4 चरणपैकी पहिलं व शेवटचं चरण हे गुरु स्वामी आहेत या चरणाचे व मधले जे 2 चरण आहेत त्यांचे स्वामी चरण स्वामी शनी आहेत. तसेच या नक्षत्राचा स्वामी आहे रवी. एकंदरीत या नक्षत्रावर रवी, गुरु व शनी यांचा अंमल किंवा प्रभाव किंवा कारकत्वाचा जास्त वैशिष्ट्ये त्या जातकामध्ये दिसून येतात. तर ती कशी ही थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. नक्षत्र स्वामी आहे रवी. रवी आहे तेजस्वी. तो तेजस्वी असल्याने रवीची कीर्ती व उदात्तपणा या जातकांमध्ये दिसून येते. व राशी स्वामी मी आधी वर सांगितल्याप्रमाणे गुरु व शनी आहेत. त्यामुळे गुरु व शनी असल्याने गुरुचा न्यायीपणा व शनीची चिकाटी व निश्चय हे नक्षत्राचे वैशिष्ट्य दिसून येतात. आता नक्षत्राच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण बघितलं की वायू तत्वाचा शनी आहे व अग्नि तत्वाचा रवी. या विरोधी तत्वांचे व शत्रू ग्रहांच्या शुभ गुणधर्मांचं विकसित झालेले गुणधर्म या व्यक्तिमत्वांमध्ये दिसून येतात, या जातकांमध्ये दिसून येतात जे उत्तराषाढा नक्षत्रात जन्म घेतात. ते कसे? तर शनीचा कंजूसपणा व संशयीपणा हे नसून तर त्याचा जो शुभ गुणधर्म आहे तो म्हणजे चिकित्सक वृत्ती व कष्टाळूपणा हे जातकामध्ये दिसून येते. तसेच रवीचा जो शुभ गुणधर्म आहे स्थिर स्वभाव व उदात्तपणा हा दिसून येतो. त्याचं नेगेटिव्ह जो वैशिष्ट्य आहे अहंकार व तीव्र कडकपणा हा अजिबात या व्यक्तींमध्ये नसतो. या नक्षत्राचे देव आहे विश्वदेव. आता विश्वदेव असल्यामुळे हे विद्येप्रमाणे समाजावरही उपकार करणारे असे सुंदर व सात्विक गुणांचे प्रभाव या व्यक्तींमध्ये दिसून येते. नक्षत्राचे काही वैशिष्ट्य आहेत की हे जरी रवीचे नक्षत्र असले तरी याच्यामध्ये एक ठळक असं वैशिष्ट्य असं आहे की हे स्वकर्तृत्वाचे नक्षत्र नाही, मात्र आश्रित नक्षत्र आहे. म्हणजे काय? तर आधीच मी सांगितलंय की हे आषाढ पुंजातील सेवा वृत्तीचे पण आश्रित नक्षत्र आहे. म्हणजेच काय की या नक्षत्रामध्ये जन्म घेणारे जातक आहेत किंवा व्यक्ती आहेत ह्या कायम थोरा मोठ्यांच्या आश्रयानेच पुढे येतात. या व्यक्ती आश्रयानेच पुढे येतात. या नक्षत्रावर जन्म झालेले व्यक्ती हे सेवावृत्तीच्या, आज्ञाधारक,
नम्र, विनयशील, नेकीने वागणाऱ्या, इमानी, कार्यतत्पर, कामसू, व्यवहार कुशल, थोड्या स्वार्थी, स्वतःच्या कुटुंबावर जास्त प्रेम करणाऱ्या, न्यायी, देवधर्माला भिवून वागणाऱ्या पण आनंदी व समाधानी वृत्तीच्या असतात. धाडस व पराक्रम थोडेसे कमी असते यांच्या. आता ह्या उत्तराषाढा नक्षत्रातील वैशिष्ट्ये लिंगाप्रमाणे कसे ठळक आहेत ते आपण बघूया. तर पुरुषांमध्ये काय वैशिष्ट्य दिसून येतात ते बघूया. पुरुषांना एकंदरीत हे उत्तराषाढा नक्षत्र बरेच अनुकूल आहे. कारण पुरुषांना लागणारे स्वावलंबित्व, धाडस, अधिकार योग, स्वातंत्र्य योग हे गुण फारसे आढळून येतात. तसेच या व्यक्तींमध्ये बांधा मध्यम, उंच, सडपातळ, सडसडी, हाडेपेराने मजबूत व कणखर असतात. काटकपणा यांच्यात जास्त असतो. कपाळ भव्य, चेहरा रुंद, तेजस्वी, नाकी डोळी सुरेख, चेहऱ्यावर जरा प्रौढपणाचे तेज असते. ओठ जरा जाड व विलग असतात. प्रतिकार शक्ती बरी असते. नम्र असतात, विनयशील, विद्याव्यासंगी, कष्टाळू, मेहनती, दूरदर्शी, व्यवहार कुशल, टापटीप व स्वच्छतेची आवड असणारे हे व्यक्ती असतात. बुद्धी बरीच प्रगल्भ व खोल असते. हे नक्षत्र तसे दुय्यम अधिकार योग देणारे आहे पुरुषांसाठी. तर स्त्रियांमध्ये काय वैशिष्ट्य दिसतात या नक्षत्राचे ते पाहूया. हे नक्षत्र स्त्रियांसाठीही पुष्कळसे अनुकूल आहे. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रियांचा बांधा थोडा हाडाळ व काटक असला तरी प्रमाणशीर व रेखीव असतो. मात्र नाजूकपणा त्यांच्यात थोडा कमीच असतो. जूनपणा जास्त दिसून येतो. त्वचा जरा जाड असते. गुडघ्यात जरा वाकलेल्या, गुडघ्याच्या वाट्या मोठ्या, कपाळ जरा रुंद, डोळे मात्र टपोरे, भुवया रेखीव, नाक ठसठशीत व वरचे दात एका रेषेत असून वरची कवळी जरा पुढे आलेली दिसते. हसताना दात एका रेषेत दिसतात त्यांचे. मात्र लहान कुमारिका दिसण्यास सुंदर असल्या तरी प्रौढ व उदास दिसतात. या नक्षत्रावरच्या स्त्रिया तशा अतिशय हुशार, बुद्धिमान, चतुर, कष्टाळू, मेहनती, कामसू, कर्तव्यदक्ष आणि संसारी असतात. संसार व घर सांभाळून व इतर व्यवसाय करताना आढळून येतात. त्या तशा हौशी, रसिक, कलाप्रिय असल्या तरी फाजील खर्चिक किंवा उधळ्या नसून योग्य ठिकाणीच खर्च करतात. स्वच्छता, टापटीप व नीटनेटकी राहणी त्यांची असून फाजील फॅशन किंवा भडक रंग अथवा दागदागिन्यांची आवड त्यांना नसते. पण स्वतःच्या रूपाला व रंगाला शोभेल असा पेहराव करतील. लाजून मुरका मारण्याच्या नसल्या तरी दिलखुलास मोकळ्या मनाने खळखळून हसतात. मात्र संगीत, गायन, वादन, नृत्य यात फारसे त्यांना यश मिळत नाही. अधिकार योगही त्यांना मिळतो. आता या नक्षत्राखाली येणारे वर्ग कोणते आहेत ते आपण पाहूया. या नक्षत्राखाली विशेष करून मध्यमवर्गीय व सेवक वृत्तीचा वर्ग येतो. आधीच मी सांगितले आहे त्याप्रमाणे हा जो नक्षत्र आहे हा सेवा वृत्तीचा नक्षत्र आहे. त्यामुळे वकील, ऍडव्होकेट, खाजगी कंपन्या, उद्योग क्षेत्री, व्यापारी पेढ्या, बँका, कारखाने, रेल्वे, पोर्ट ट्रस्ट, औषधी कंपन्या, विमा कंपनी, प्रोव्हिडंट खाते या ठिकाणी काम करणारा वर्ग, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स यांचा स्वतंत्र व्यवसाय करणारे अथवा लहान लहान कारखानदार, कंत्राटदार, आर्किटेक्ट, लहान लहान शेतकरी, पोस्ट खाते, दळणवळण खाते, पेट्रोल पंपाचे मालक किंवा ज्या ठिकाणी थोडी अंग मेहनतीची कामे असतील अशा ठिकाणी काम करणारे हे वर्ग असतात. तरी स्वतंत्र व्यवसाय व व्यापार करणारे आढळतात. आता या नक्षत्रावर होणारे रोग कोणते? आता या नक्षत्रावर जरी शरीसारखा दाहक ग्रह असला तरी फारसे दाहक असे रोग होत नाही. मात्र बरेच चिकट असतात. विशेषतः सर्दी, पडसे, त्वचेचे विकार, गुडघे दुखणे, संधिवात, फ्लूचा ताप, डोके दुखणे. तसेच जर शनी बुध युती असता खुजेपणा, कुबडेपणा यांचा त्रास असतो. एखादा रोग झाल्यास तो बराच काळ टिकतो. तसेच
पाठीचा कणा दुखणे अथवा हाड वगैरे सरकणे मोडणे यांची भीती असते. आता या नक्षत्रात असलेल्या ग्रहांचे आपण कारकत्व पाहूया. म्हणजे एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये जर हे ग्रहांपैकी कुठले ग्रह जर उत्तराषाढा नक्षत्रात असतील तर काय कारकत्व देतील ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण रवी बद्दल पाहूया. रवी जर उत्तराषाढा नक्षत्रात असेल एखाद्या जातकाच्या पत्रिकेत तर तो शुभ असतो. शरीर प्रकृती व बुद्धिमत्तेच्या दृष्टीने मध्यम, गुणाच्या दृष्टीने चांगला, नम्र, विनयशील, सदाचारी व समाधानी, साधारण अधिकार योग मिळतो. चंद्र असेल तर चांगला असतं. दिसण्यात ती व्यक्ती सुंदर, कांतिमान व सुडौल बांधा, स्वभावाने हौशी, रसिक, आनंदी, कलाप्रिय, विद्वान व धार्मिक, मात्र दीर्घकालाने यश संपादन करणारा, यश अपयश व भाग्यात चढ उतार असणारा, स्वभाव चिकित्सक व चौकस आणि सांपत्तिक हव्यास मध्यम असतो या चंद्र उत्तराषाढा नक्षत्रात असला. मंगळ जर उत्तराषाढा नक्षत्रात असेल तर शरीर प्रकृती कणखर असते, सडसडीत, हाडापेराने मजबूत, काटक, चपळ, तरतरीत, यांत्रिक कामाची बरीच हौस असते. हा मंगळ कारखानदारी अथवा दुरुस्ती करण्याचे कारखाने व जड वस्तू, लोखंड, हार्डवेअर अशा व्यवसायांना उत्तम, तसेच डॉक्टर, इंजिनियर व आर्किटेक्ट यांना चांगला. स्वकर्तृत्वाने धनवान होतात अशी व्यक्ती ज्यांच्या उत्तराषाढा नक्षत्रात मंगळ असतो. बुध जर उत्तराषाढा नक्षत्रात असेल तर हा मध्यम उंच असतात. ही व्यक्ती सशक्त असतात, तरतरीत, चुणचुणीत, चपळ, बुद्धी चांगली, विद्या व्यासंगी, अभ्यासू, उत्तम गणिती, हिशोबनीस, भाषा, व्यापार यांना चांगला. गुरु असेल तर विद्या व अधिकार योगाच्या दृष्टीने बरा, पण सांपातिक दृष्ट्या कमी महत्वाचे. शरीर बांधा मध्यम पण जरा कृशच असतो. भारदास्तपणा कमी, बुद्धिमान, विद्वान पण जरा प्रौढ दिसणारा. भाषा, व्याकरण, व्यापारी शिक्षण, तत्वज्ञान, कायदेशास्त्र व शिक्षक किंवा प्राध्यापक यांना हा चांगला असतो. मात्र आश्रितपणा जास्त, म्हणजे कोणीतरी थोरा मोठ्यांच्या खालीच आपल्याला हाताखालीच वागावे लागते. शुक्रासाठी हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. चेहरा सुरेख असतो पण बांधा सुडोल नाही. कांती जरा रखरखीतच असते. शरीरात मांसलपणापेक्षा हाडपेर जास्त असतात व चेहऱ्यावर मादकपणापेक्षा उच्चपणा जास्त दिसतो. हौशी, रसिक असल्या तरी व्यावहारिक वृत्ती जास्त असते. कलेपेक्षा व्यापाराच्या दृष्टीने उत्तम. शनी असेल तर हाडापेरा मजबूत, काटक, जरा हडकुडा पण कणखर बांधा असतो. कष्टाळू, श्रमिक, धडपड्या, मेहनती पण प्रामाणिक, विद्येच्या दृष्टीने बरा. सायन्स, कायदेशास्त्र, जमा खर्च, संख्याशास्त्र यांच्यासाठी चांगला. मात्र कष्ट फार असतात. ज्या ज्या ठिकाणी नोकरीत बरेच कष्ट व काम असते, दाम कमी, नेमके अशाच नोकऱ्या या व्यक्तींना मिळतात ज्यांचे शनी उत्तराषाढा नक्षत्रात असतील. तसेच ज्या व्यापारात पसारा व धन जास्त पण नफा कमी असे व्यापारी होतात. राहू असेल तर शरीर प्रकृती व धार्मिक दृष्ट्या बरे, प्रकृती मजबूत, कणखर आणि निरोगी. हर्षल असेल तर बांधा मजबूत पण जरा वेडावाकडा देतो. संशोधन व बुद्धिमत्तेच्या दृष्टीने बरा असतो. बुद्धी वैशिष्ट्य आढळून येत नाही. अनाठायी विद्येकडे जास्त लक्ष असतं. बऱ्याच बाबतीत अर्धवटपणा असतो व कारखानदारनीच चांगला असतो. नेपच्यून असेल तर फारसा शुभ फलादेश देत नाही. शरीर बांधा बरा असतो. मन जरा उदास व निराशमय असते. अंतस्फूर्ती किंवा मनोविकार जागृत नसतात. थोडक्यात या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींचे अक्षर जरा मोठे, शब्द उभट आणि फराटे जास्त देतात. या नक्षत्रावर 1 व 3 या अंकांचे वर्चस्व वाटते. रवीचे माणिक किंवा गुरुचा पुष्कराज हा चांगला असतो. हे नक्षत्र मंदलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर जर वस्तू हरवल्यास ही वस्तू थोड्याशा प्रयत्नाने सापडते. वस्तू दक्षिण दिशेला गेलेली असते. मुहूर्त शास्त्रामध्ये हे नक्षत्र सर्व शुभ कार्यांना चांगले आहे. शुभ कार्य यशस्वी होतात.
हे शुभ व स्थिर असल्याने या नक्षत्रावर घराचा पाया घालणे, खणणे, बी पेरणे, देवालय, विहिरी, बागायत कामास आरंभ, शांतिकर्म, नवीन अलंकार धारण करणे, अष्टप्राशन, विद्यारंभ, अग्निहोत्रादी क्रिया, राजदर्शन, पुंसवन, राज्याभिषेक, विवाह, वधू प्रवेश, प्रयाण, उपनयन ही कार्य करावीत. या नक्षत्रावर जन्मलेली काही प्रसिद्ध व्यक्ती, कदाचित या व्यक्तींची नावे सांगितल्यावर तुम्ही या नक्षत्राशी जास्त कोरिलेट करू शकाल. त्यांचे जे वैशिष्ट्य किंवा कारकत्व आहेत हे जास्त आपल्याला अजून लक्षात राहतील. तर या नक्षत्रावर जन्मलेली प्रसिद्ध व्यक्ती तशी मी 19 लिहिलेली आहेत, पण ही जी हायलाइट केलेली आहे ही बऱ्यापैकी सर्वांना ज्ञात असणारी व्यक्ती आहेत. स्वर्गीय इंदिरा गांधी, अब्राहम लिंकन, आबासाहेब गरवारे, थॉमस कुक, नेपोलियन बोनापोर्ट, सुनील गावस्कर, जयप्रकाश नारायण, वेणुगोपाल धूत व शौनक अभिषेकी. तर ही होती आजच्या उत्तराषाढा नक्षत्राबद्दल मी सांगितलेली माहिती. तरी आपण सर्व श्रोते वर्गांनी माझा हे जे आजचा विषय आहे हा इतका शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. व माझे गुरु सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांनी मला हे व्यासपीठ दिलं माझा हा विषय मांडण्यासाठी व मला त्या योग्य समजले त्याबद्दल त्यांचं खरंच मनपूर्वक आभार. व सौरभ यांना पण माझे आभार, त्यांनी ही जे टेक्निकल सपोर्ट दिला त्याबद्दल. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद भारती. भारती मॅडम स्क्रीन शेअर बंद करा ना. स्क्रीन शेअर मला मॅडम नाही घेते. स्क्रीन शेअर बंद करा. धन्यवाद भारती. स्क्रीन शेअर केल्यामुळे प्रेक्षकांना उत्तराषाढा नक्षत्राची माहिती फारच चांगली कळलेली आहे. म्यूट आहेत मॅडम. मॅडम तुम्ही म्यूट आहात. म्यूट आहात. हा, स्क्रीन शेअर केल्यामुळे प्रेक्षकांना उत्तराषाढा नक्षत्राची माहिती खूपच छान कळलेली आहे आणि खूप अचूक आणि खोलवर अभ्यास करून हे नक्षत्र तू सादर केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या नक्षत्राबद्दल थोडीशी माहिती मी सांगते अजून एक्स्ट्रा, की स्थिर वृत्तीचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र आणि दृढ निश्चयी आहे. ह्या लोकांशी मैत्री अवश्य करावी उत्तराषाढा नक्षत्राशी, कारण रॉयल लोक असतात. आपली मित्रता ते खूप चांगल्या पद्धतीने निभावतात, प्रामाणिक असतात आणि कामचुकारपणा करत नाहीत हे लोक. आणि कामचुकारपणा जसं त्या करत नाहीत तसा तो दुसऱ्याचा कामचुकारपणा खपवून पण घेत नाहीत, असे हे लोक आहेत. बरोबर आहे ना भारती? त्यामुळं खूप चांगलं नक्षत्र आहे आणि टिकाऊ स्वरूपाचं काम करायला या लोकांना खूप आवडतं. दिखाऊपणा अजिबात आवडत नाही आणि गणेशाचा वरदहस्त या नक्षत्रावर आहे. त्यामुळे ह्या नक्षत्राच्या लोकांनी श्री गणेशाची उपासना केली तर त्यांना ती फळते. कंबर नितंब या भागावर ह्या नक्षत्राचा अंमल आहे. त्यामुळे विशेषतः स्त्रियांनी तरी हा भाग वाढून देऊ नये, नाहीतर त्यांना आरोग्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात. अति महत्वाकांक्षी असल्यामुळं थोडे अपयश सुद्धा त्यांना डिप्रेशनमध्ये नेऊ शकतं. कारण काय अति महत्वाकांक्षा ज्यांना असते त्यांना असं नेहमी वाटतं की आपल्याला यशच मिळायला पाहिजे, पण प्रत्येक वेळेस असं मिळत नसतं. त्यामुळं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. बघा, धनु नवमांशामध्ये इथे ग्रह वर्गोत्तम होतो आणि रवी आणि मंगळ हे अग्नितत्वाचे ग्रह याच्यामध्ये शुभ परिणाम देतात. मकर नवमांशात सुद्धा ग्रह वर्गोत्तम होतोच. इथे शनी जास्त शुभ फलदायी ठरतो. मीन नवमांशामध्ये गुरु, चंद्र आणि शुक्र हे प्रभावी फळ
देतात. तर असं हे उत्तराषाढा नक्षत्र आहे. अतिशय सुंदर सादर केलेलं आहे भारतीने. त्याबद्दल आदिशक्तीतर्फे मी धन्यवाद देते. आणि पुढच्या ज्या आपल्या वक्त्या आहेत शैलजा पारसवाले मॅडम यांचं स्वागत करते. बघा, कुठलाही अभ्यास करायला वय लागत नाही, हे त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतं. बघा, वय वर्ष 69 आणि ह्या 69 वर्षामध्ये सुद्धा पाऊस असला, काही किती प्रॉब्लेम आला तरी त्या स्वतः इथे हजर असतात क्लासला. मी त्यांना म्हणते, अहो ऑनलाईन पण आहे, ऑनलाईन या तुम्ही. नाही म्हणल्या मॅडम, तुमचं प्रत्यक्ष ऐकायलाच चांगलं वाटतं मला. त्यामुळे त्या प्रत्यक्षच येतात. तर त्याच्याबद्दल त्यांचं फारच कौतुक आहे. आणि बघा, या कर्तबगार महिला म्हणून यावर्षी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. BA, BEd, LLB, LLM एवढं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. केव्हा केलं परमेश्वराला माहिती, कारण क्लास 1 ऑफिसर म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत. कुंडलीचा त्यांचा अभ्यास चांगला आहे. वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे. योगा आणि प्राणायामचा अभ्यास पण त्या करतातच. एका हायस्कूलमध्ये त्या शिक्षक पण होत्या. अकाउंट्स ऑफिसर पण म्हणून काम केलेलं आहे. सध्या गरजू लोकांना ज्योतिष, वास्तू आणि लीगल मॅटर बाबत त्या विनामूल्य मार्गदर्शन करतात. लॉच्या विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या प्रबंध निबंधासाठी मार्गदर्शन त्या करत असतात. आणि मी त्यांना नेहमी म्हणते की एवढं तुमचं शिक्षण, एवढी नोकऱ्या आणि परत ज्योतिषाचा अभ्यास, हे सगळं तुम्ही केव्हा केलं? म्हणजे तुमच्याकडून खरंच काहीतरी घेण्यासारखं आहे सगळ्यांनीच. म्हणजे तर असा भाग आहे त्यांचा. तर असे अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे बघते. तर बघूया, श्रवण नक्षत्र त्या मांडणार आहेत. तर सुरू करा मॅडम. नमस्ते मॅडम, धन्यवाद मॅडम. आणि सर्व श्रोतेजनांना नमस्कार, गुरूंना नमस्कार. आज मी शैलजा गोविंद परसवाले आपल्या समोर श्रवण नक्षत्राविषयी माहिती मांडणार आहे. आकाशामध्ये आपल्याला 2 प्रकारचे तेजोगोल दिसतात. त्या दोन्हींना स्वतःचा प्रकाश, तेज आहे व त्या दोन्हीचा सजीव सृष्टीवर परिणाम होत असतो. ते तेजोगोल गतिमान असतात व आपली जागा बदलतात. त्यांना आपण ग्रह असे म्हणतो. तर जे तेजोगोल आपली जागा बदलत नाहीत त्यांना नक्षत्र असे म्हटले जाते. काळोख्या रात्री निरभ्र आकाशात विविध प्रकारच्या आकृत्या व तेजोमय तारका आपल्याला दिसतात. त्या सर्वांना नक्षत्र असे म्हणता येत नाही, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याच्या भ्रमण मार्गाच्या म्हणजेच क्रांतिवृत्ताच्या आजूबाजूला असलेल्या काही ठळक व आकर्षक मनोवेधक अशा तारका किंवा तारकापुंजांना आपण नक्षत्र असे म्हणतो. नक्षत्र हे स्वयंप्रकाशित असतात व हा प्रकाश कमी जास्त होत असल्याने ते लुकलुकताना दिसतात. फलज्योतिषात गणिताच्या सोयीसाठी क्रांतिवृत्ताचे 27 भाग करून त्यांना 27 नक्षत्र विभाग असे म्हटलेले आहे. प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती 13° 20 कला एवढी असते. प्रत्येक नक्षत्राचे 4 विभाग केलेले असतात व त्या प्रत्येक विभागाला चरण असे म्हटले जाते. ही नक्षत्रे 12 राशीत विभागली गेलेली आहेत, म्हणजेच 2.25 नक्षत्राची एक रास असते. वैदिक काळामध्ये भविष्य सांगण्यासाठी नक्षत्रांचाच आधार घेतला जात असे, पण हल्ली आपण राशीच्या आधारे भविष्य वर्तवत असतो. नक्षत्र मालिकेतील 22वे नक्षत्र म्हणजे श्रवण नक्षत्र. हे नक्षत्र क्रांतिवृत्तावर 280° ते 293° उल्कावर आहे. या नक्षत्रामध्ये या नक्षत्राला ग्रीकमध्ये अल्टेर 20, इंग्रजीमध्ये अद्वेर, अरब मंजिलमध्ये अल सद अल थाबिहा, तिनिसियामध्ये नियू या नावाने संबोधले जाते. आकाशात पाहिले तर ह्या नक्षत्राचा आकार आपल्याला 3 पावलांचे ठसे किंवा कान किंवा त्रिशूल किंवा बाण यांच्यासारखा दिसतो. या नक्षत्राचे आकाशामध्ये 3 तारे आहेत. ते आडव्या रेषेत आहेत. त्यातला जो मधला तारा आहे तो अतिशय हिरव्या रंगाचा असून प्रखर व तेजस्वी तारा आहे. या ताऱ्याला श्रावणातील योग तारा असेही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार मधला तारा हा श्रावणबाळ असून पुढचा व मागचा तारा जो आहे तो कावडीत बसलेले श्रावणबाळाचे माता पिता आहेत. आपल्या सर्वांना श्रावणबाळाची गोष्ट माहीत आहे.
या कथेमध्ये पाणी न पिता प्राणत्याग करणाऱ्या श्रावण बाळाच्या माता पित्यांनी दशरथ राजाला शाप दिला होता की आमच्यासारखा तूही पुत्रवियोगाने मरण पावशील. म्हणून अशी पौराणिक मान्यता आहे की या श्रवण नक्षत्राच्या जातकाला आयुष्यामध्ये काही ना काही दुःख हे असतेच. 3 पावलांच्या प्रमाणे दिसणाऱ्या आकाराच्या बाबतीत अशी एक पौराणिक कथा आहे की विष्णू भगवंताने बळीराजाचा गर्वहरण करण्याकरता वामनाचा अवतार घेतला होता व दानशूर बळीराजाकडे 3 पावले जमीन मागून पहिल्या पावलामध्ये त्याचे पृथ्वीवरचे राज्य, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गाचे राज्य हरण केले व तिसरा पाऊल कुठे ठेवू असे विचारताच दानशूर बळीराजाने स्वतःचे डोके समोर केले व त्यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णुरूपी वामनाने बळीराजाला पाताळाचे राज्य दिले व तेथे बळीराजाने अनंत काळासाठी राज्य केले. असं काही पौराणिक मान्यतेनुसार 3 पावले म्हणजे हरी व हर म्हणजे विष्णू व शंकर यांच्या मिलनाचे प्रतीक आहे असे म्हणतात. श्रवण नक्षत्राचा संबंध श्रावण महिन्याशी आहे व भगवान शंकराशी पण आहे. या महिन्याची देवता वासुदेव आहे. वासू म्हणजे वासुकी नाग, जो भगवान शंकराच्या गळ्यात पण आहे आणि भगवान विष्णूंच्या शेषशय्येमध्ये पण आहे. म्हणून काही लोक या पावलांना शंकराचे त्रिशूल म्हणतात, तर काही लोक भगवान विष्णूंची 3 पावले असेही म्हणतात. श्रवण या नक्षत्रात या शब्दाचा अर्थ श्रोना किंवा श्रवण करा असा असून याचा संबंध कानाशी येतो व आकाशात ह्या नक्षत्राचा आकार कानासारखाही दिसतो. हे झालं सर्व आकाराच्या संबंधाने. आता आपण जे अजून एक वैशिष्ट्य या नक्षत्राचे पाहणार आहोत ते म्हणजे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या जरी फलज्योतिषामध्ये आपण 27 नक्षत्रांचा प्रामुख्याने विचार करत असलो तरी 28वे नक्षत्र म्हणजे अभिजित नक्षत्र. या नक्षत्राच्या बांधणीमध्ये उत्तराषाढा नक्षत्राचे 4थे चरण व श्रवण नक्षत्राचे 1ले चरण असे मिळून या अभिजित नक्षत्राची कल्पना केली जाते. अभिजित नक्षत्र हे सूर्याचे अतिशय प्रिय नक्षत्र मानले जाते. म्हणून श्रवण नक्षत्राच्या 1ल्या चरणावर जन्माला येणाऱ्या जातकांना अभिजित नक्षत्राचा पण बेनिफिट मिळतो. निसर्ग कुंडलीमध्ये म्हणजेच कालपुरुष कुंडलीमध्ये 10व्या भावात रवी अतिशय बलवान असतो. म्हणून दुपारी किंवा रात्री 12 वाजता श्रवण नक्षत्राच्या 1ल्या चरणावर जन्म घेणारे जातक हे खूप भाग्यवान समजले जाते. भगवान श्री रामचंद्रांचा जन्म दुपारी 12 वाजता तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म रात्री 12 वाजता श्रवण नक्षत्राच्या 1ल्या चरणावर झाला आहे अशी पौराणिक मान्यता आहे. तसेच भगवान श्रीकृष्णांचे मोठे बंधू श्री बलराम, विष्णू अवतारी वामन, विष्णू स्वरूप श्री व्यंकटेश्वर आणि देवी सरस्वती माता या सर्वांचा जन्म या श्रवण नक्षत्रावर झाला आहे असे पौराणिक मान्यता आहे. आता आपण ह्या नक्षत्राच्या पौराणिक मान्यता व आकारासंबंधात पाहिले. नक्षत्राच्या या फलज्योतिषाच्या दृष्टीतील एकूण वैशिष्ट्यांच्या संबंधात आपण आता पाहणार आहोत. या नक्षत्राचे 4ही चरण मकर राशीत येतात म्हणून हे चतुष्पाद नक्षत्र आहे व या नक्षत्राचा नक्षत्र स्वामी चंद्र आहे. या नक्षत्राची विषोत्तर दशा ही चंद्राची महादशा 10 वर्षासाठी असते. मकर राशीत येत असल्यामुळे या नक्षत्राचा राशी स्वामी शनी आहे व देवता भगवान विष्णू आहे. या नक्षत्राचे गोत्र हे वशिष्ठ गोत्र आहे. वशिष्ठ ऋषी हे भगवान रामचंद्रांचे गुरु असून ब्रह्मवृंदामध्ये श्रेष्ठ आहेत. हे चतुष्पाद नक्षत्र असून याचं वर्ण शूद्र आहे व हे देवगणी नक्षत्र आहे. शूद्र वर्णाचे आजच्या काळात खूपच महत्व आहे, कारण या वर्णाचे लोक हे भौतिक शास्त्राला खूप महत्व देतात व समस्यांचे निराकरण करूनच राहतात. तर देवगणी नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्राचे जातक कोणी त्यांचे कितीही नुकसान केले तरी त्या व्यक्तींचे ते कधीच नुकसान करत नाहीत, उलट फायदाच करून देतात. या नक्षत्राचे जातक हे महाभारतातील महात्मा विदुरांसारखे आचरण ठेवतात व जीवनाची वाटचाल करताना विदुर नीतीच्या तत्वांवर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. या नक्षत्राची संज्ञा किंवा प्रकृती ही चर व गतिशील प्रकृती आहे. चंद्र या नक्षत्र स्वामी असल्यामुळे विचार व कल्पनाशक्ती अतिशय तरल व वेगवान असते. या नक्षत्राचा नित्ययोग साध्य योग आहे. जी पण विद्या हे जातक ग्रहण करतात त्या विद्येचा जीवनात व व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग करण्यावर ह्या जातकाचा भर असतो. या नक्षत्राची नाडी ही अंत्यनाडी आहे आणि योनी ही वानर योनी आहे.
इतर पक्षाची मादी ही या नक्षत्राचा पक्षी आहे. तसेच या नक्षत्राचा आराध्य वृक्ष रुई आहे. या रुईच्या वृक्षाच्या पानाची माळ आपण शनी व मारुतीला घालतो व या वृक्षाची निळी जांभळट रंगाची जी फुले असतात ती शनीला वाहतात, तर पांढऱ्या रंगाची फुले ही शंकराला वाहतात. त्या नक्षत्राचे दान भोजन आहे. शनिवारी अंध आणि अपंग व्यक्तींना भोजन दान करण्याचे महत्व आपल्या संस्कृतीमध्ये खूप आहे. हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे आणि सुलोचनी नक्षत्र असून या नक्षत्रावर हरवलेली वस्तू उत्तरेला गेलेली असते. कितीही प्रयत्न केला तरी ती सापडत नाही. या नक्षत्राचे स्वामित्व उत्तर दिशेवर असून याचे तत्व हे पृथ्वी तत्व आहे. या नक्षत्राची चरण नक्षत्रे अनुक्रमे खी, फू, खे, हो अशी आहेत. अशा रीतीने आपण या एकूण वैशिष्ट्यांच्या बाबतीत ऐकले. तर आपण पाहणार आहोत की या नक्षत्राच्या 4 नवमांशावर कोणत्या ग्रहाचे वर्चस्व आहे आणि त्याचे काय फलित आहे. तर श्रवण नक्षत्राचे 4 चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र या ग्रहांची सत्ता चालते. मकर राशीत श्रवण नक्षत्राच्या पहिल्या चरणावर म्हणजे 10 अंश 1 कला ते 13 अंश 20 कला ही मेष नवमांशाची व्याप्ती असून मंगळ या नवमांशाचा अधिपती आहे. या नवमांशी मंगळ जास्त बलवान असतो. त्यामुळे स्थावर प्राप्ती, मातृसौख्य, धडाडीचा स्वभाव, कर्तबगारी, नोकरीतील अधिकार योग, समाजातील मान मान्यता, व्यायाम, मल्लविद्या प्रावीण्य व नेतृत्व गुण ही सर्व फळे मिळतात. मकर राशीत श्रवण नक्षत्राचा 13 अंश 21 कला ते 16 अंश 40 कला ही वृषभ नवमांशाची व्याप्ती आहे. शुक्र या नवमांशाचा अधिपती आहे. या नवमांशी सर्वच शुभग्रह हे जास्त फलदायी होतात. शुक्र, गुरु, चंद्र हे ग्रह सत्वगुण, धर्म उपासना, सहृदयता, प्रेम, सद्गुण, विद्याप्रेम, कलाप्रेम, संपत्ती लाभ इत्यादी दृष्टीने विशेष शुभफळे देतात. मकर राशीतील श्रवण नक्षत्राच्या 3ऱ्या नवमांशाची व्याप्ती 16 अंश 41 कला ते 20 अंश एवढी असून बुध हा या नवमांशाचा स्वामी आहे. या नवमांशी सर्व शुभग्रह सत्वगुणी व सांपत्तिक सुख उपभोगाच्या दृष्टीने उत्तम फळे देतात. मकर राशीतील श्रवण नक्षत्राच्या 4थ्या नवमांशाची व्याप्ती 20 अंश 1 कला ते 23 अंश 20 कला एवढी असून या नवमांशाचा अधिपती चंद्र आहे. या नवमांशी गुरु व चंद्र तसेच शुभग्रहाच्या अंशात्मक प्रतियोगामध्ये बुध व शुक्र सांपत्तिक दृष्ट्या शुभ फलदायी होतात. श्रवण नक्षत्राचे सत्वगुण, धर्मप्रेम, श्रद्धा व निष्ठा इत्यादी शुभ गुणधर्माचा परिपोष या राशीतील वृषभ, मिथुन व कर्क नवमांशी विशेष रूपाने आपल्याला पाहायला मिळतो. याप्रमाणे आपण श्रवण नक्षत्राच्या 4ही चरणांवर समाप्त होणारे मेष, वृषभ, मिथुन व कर्क नवमांशात अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र हे काय फळे देतात हे पाहिले. पण इतर ग्रह देखील काय फळे देतात हे आपण संक्षिप्त रूपात पाहणार आहोत. रवी हा तेजस्वी करारी व्यक्तिमत्व देतो, तसेच अधिकार योग देतो. चंद्र हा ग्रह आकर्षक व्यक्तिमत्व, रसिकता, कलाप्रियता व संसाराची आवड देतो. मंगळ आर्किटेक्चर व कारखानदारीमध्ये उत्तम फळे देतो. गुरु हा ग्रह या नक्षत्रामध्ये तीव्र बुद्धिमत्ता, उच्च आकलन शक्ती, ग्रहण क्षमता तसेच कायदेशास्त्र, कॉमर्स, वेदांत, तत्वज्ञान इत्यादी बाबतीत उत्तम ग्रहण शक्ती देतो. पण धन आणि अधिकार याच्या दृष्टीने मात्र मध्यम फळे देतो. केतू या नक्षत्रामध्ये शुभ संबंधित असता ती धार्मिकपणा, अंधश्रद्धा देतो. नीच ग्रहाबरोबर असता भुवाबाजीकडे कल देतो. हर्षल या नक्षत्री बुद्धिमत्ता, हुशारी, कल्पकता तसेच कारखानदारी करता उत्तम फळे देतो. नेपच्यून उच्च धारणा, प्रतिभाशक्ती व अंतस्फूर्ती देतो. शनी क्षीण चंद्राबरोबर असता दुःख, विजनवास, व्यंग देतो. तसेच उच्च राशीमध्ये चंद्राबरोबर असता अध्यात्माची आवड देतो. शुक्र या नक्षत्री शुभयोगात असता जातक सत्वगुणी, भोगी, शांत स्वभावाचे, उंची कपड्या लत्याचे आवड असणारे असते. पण वाईट योगात शुक्र असता कामी, विकारी, विकृत, परस्त्रीशी संबंध ठेवणारे जातक असते. अशा रीतीने आपण या प्रत्येक ग्रह या नक्षत्री काय फल देतो हे आपण पाहिलेले आहे. आता आपण या नक्षत्रावर जन्मणारे जातक हे कसे असते, काय त्यांचे वैशिष्ट्य आहे हे पाहणार आहोत.
श्रवण नक्षत्र हे देवगुणी व सत्वगुणी नक्षत्र असून या नक्षत्रावर जन्मणारे जातक हे अनेक भाषा जाणणारे, इतरांना सद्मार्ग दाखवणारे, शिक्षा व ज्ञान वाढविण्यासाठी सर्वत्र भटकणारे, ऐतिहासिक गोष्टीचा सखोल अभ्यास करणारे, ज्ञानी व विद्वान असतात. लेखन कार्य करणारे असतात. उत्तम श्रोते तसेच उत्तम वक्ते पण असतात. चंद्राप्रमाणे ज्ञान प्राप्तीची लालसा ठेवणारे, भगवान विष्णूप्रमाणे सृष्टीच्या पालन पोषणासाठी झटणारे, तसेच राशी स्वामी शनीप्रमाणे चिकाटीने काम करणारे असतात. हे जातक सदाचारी, ईश्वर भक्त, परोपकारी, सेवाभावी वृत्तीचे, दयाळू, कष्टाळू, आज्ञाधारक, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, दुसऱ्याचे हित जपणारे, थोडेसे हट्टी व एकनिश्चयी असतात. तसेच ते समयसूचक व कुटुंबवत्सल पण असतात. आता पुरुष व स्त्रिया हे कशा असतात त्या जातकावर, या नक्षत्रावर जन्मणाऱ्या, याच्या बाबतीत मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. या नक्षत्रावर जन्मणारे पुरुष जातक हे दिसायला सुंदर, तेजस्वी, साधू पुरुषांसारखे सात्विक दिसतात. यांचा स्वभाव शांत पण निश्चयी असतो. चिकित्सक असतात. शोधक, श्रमकष्ट करण्याची, दगदग करण्याची आवड असणारे असतात. दूरदर्शी, समयसूचक, उदार, धार्मिक व कर्तव्यनिष्ठ असतात. स्वपराक्रम व स्वकर्तृत्वाने उच्च पदावर जाणारे असतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया ह्या दिसायला सुंदर, मध्यम बांधाच्या, रुंद हाडापेराच्या, प्रमाणबद्ध शरीरयष्टीच्या असतात. यांच्यामध्ये अश्विनी नक्षत्राचे शालीनत्व, कृतिकेचा फणकारा, रोहिणीचा भव्यपणा, मृग नक्षत्राचा अल्लडपणा, हस्त नक्षत्राचा लाजळूपणा, चित्राचा मुसमुसपणा, अनुराधा नक्षत्राचा पवित्रपणा व देवीचे तेज दिसून येते. या स्त्रिया व्रतवैकल्य करणाऱ्या, धार्मिक व कर्तव्यनिष्ठ असतात. तर हे सर्व झाले याच्या जातकांच्या, स्त्री पुरुषांच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात. आता आपण पाहणार आहोत या नक्षत्राच्या संबंधाने येणारे कार्यक्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र. याचा जर विचार केला तर या नक्षत्राच्या अंमलाखाली येणारा व्यक्ती हा अतिशय बुद्धिमान, मेहनती असतो. हिशोबनी जमा खर्च लिहिणारे कारकून, न्यायालयात काम करणारे वकील, तसेच बॅरिस्टर, औद्योगिक तसे बांधकाम क्षेत्रात काम करणारे इंजिनियर, आर्किटेक्ट, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स व इतर टॅक्सेसच्या संदर्भात काम करणारे कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, छोटे कारखानदार, छोटे उत्पादक, श्रम व कष्ट करणारा मजूर वर्ग, शेतकरी, छोटे दलाल, धान्य व तेलाचे व्यापारी, लोणची, मसाला, पापड यांचे उत्पादक, खनिज किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग, सरकारी क्षेत्रातील पोस्ट व टेलिग्राफ खात्यात काम करणारे लोक किंवा या क्षेत्रात स्वतंत्रपणे सेवा देणारे लोक हे येतात. तसेच श्रवण नक्षत्राचे करण्याचे, बोलण्याचे कारकत्व हे चंद्राकडे असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक, अध्यापक, तसेच संगीत क्षेत्रात काम करणारे, ध्वनी रेकॉर्डिंग करणारे लोक, बीपीओ मध्ये किंवा कॉल सेंटर मध्ये काम करणारे लोक, भाषांच्या बाबतीत काम करणारे दुभाषी, विविध भाषा शिकवणारे अध्यापक, जनसंपर्क अधिकारी, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये काम करणारे लोक, ट्रॅव्हल कंपनीमध्ये काम करणारे लोक, ध्वनी चिकित्सक, नाक कान घशाचे डॉक्टर इत्यादी लोक ह्या क्षेत्रात काम करणारे श्रवण नक्षत्राच्या जातकाच्या संदर्भात असलेले लोक आपल्याला दिसून येतात. तसेच हे नक्षत्र धार्मिक नक्षत्र असल्यामुळे पौरोहित्य करणारे, भटजीचे काम करणारे, भिक्षुकीचे काम करणारे हे लोक देखील श्रवण नक्षत्राशी संबंधित जातक असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. आता आपण या नक्षत्रावर करायचे विहित कार्य किंवा वर्ज कार्य कोणते आहेत याच्या संदर्भात पाहणार आहोत. हे नक्षत्र शुभ कार्यासाठी योग्य मानले जात असल्यामुळे या नक्षत्रावर नामकरण विधी, कान टोचणे, चौल, सीमंत पूजन, मुंज, राज्याभिषेक, शिक्षण व विद्या प्रारंभ, वाहन किंवा दुकानाची खरेदी, प्रवास, बांधकाम, विहीर बांधणे, औषधी वनस्पती लावणे, नांगरणे, बी पेरणे, नवीन अलंकार तसेच वस्तू धारण करणे, शांती कर्म करणे इत्यादीसाठी हे नक्षत्र शुभ मानले जाते. हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी असल्यामुळे वास्तू किंवा इमारतीचा मजला चढविण्यासाठी किंवा देवालयाचा कळस बांधण्यासाठी शुभ मानले जाते. धार्मिक नक्षत्र असल्यामुळे सत्यनारायणाची पूजा, वैदिक अथवा धार्मिक शुभ कार्यासाठी हे नक्षत्र शुभ मानले जाते. पण हे नक्षत्र जरी शुभ कार्यासाठी शुभ मानले जात असले
तरी धार्मिक व जरा विरक्त प्रवृत्तीचे नक्षत्र असल्यामुळे काही लोक हे नक्षत्र विवाहास योग्य नाही असे म्हणतात, पण काल्पयानाच्या प्रमाणे हे नक्षत्र विवाहास योग्य मानले जाते. तर वर्ज्य कार्याच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर पैसे कर्जाऊ घेणे, उसने पैसे देणे, वायदा करणे, शपथपत्र लिहून देणे, वादविवाद करणे, भांडणे, आक्रमण करणे, युद्ध करणे, कोर्टात दावा दाखल करणे, पुरातन वास्तू पाडणे, विवाह संस्कार करणे इत्यादी कार्यासाठी हे नक्षत्र वर्ज्य मानले जाते. आता या नक्षत्राखाली येणाऱ्या रोगाच्या संदर्भात बोलायचे झाले तर हे नक्षत्राच्या संबंधित जे रोग आहेत ते फारसे दाहक नसले तरी दीर्घकाळ टिकणारे व चिवट असतात. उदाहरणार्थ मुरणारी सर्दी, त्वचेचे रोग, गुडघे दुखणे, सांधे आकडणे, चंद्र किंवा शनी यांच्या युतीमध्ये असता क्षय, दमा, ताप, शरीराची झीज होणे, साथीजन्य रोग होणे इत्यादी आजार आपणास पाहावयास मिळतात. अंक आणि रत्नाचा विचार केला तर श्रवण नक्षत्राचा स्वामी चंद्र असल्यामुळे चंद्राचे रत्न मोती, तर मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे शनीचे रत्न नीलमणी. हे रत्न कुंडलीतील ग्रहयोग तपासून वापरणे हे जातकासाठी फायदेशीर ठरते. अंकशास्त्राप्रमाणे हे नक्षत्र 2 किंवा 8 या अंकाच्या आधिपत्याखाली येते. तरी पण 8 या शनीच्या अंकाचे वर्चस्व आपणास जास्त दिसून येते. आता श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या मध्ये जर उल्लेख करायचा झाला तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक श्री भालजी पेंढारकर, श्री शांताराम, अभिनेता मनोज कुमार, शत्रुघ्न सिन्हा, रजनीकांत, शाहरुख खान, वर्षा उसगावकर, तसेच प्रसिद्ध टेनिसपटू प्रकाश पदुकोण, इलेक्शन कमिशनर TN शेषन, लोकनायक जयप्रकाशजी नारायण इत्यादी दिग्गज व सुप्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख आपणास येथे करता येईल की ज्या व्यक्तींचे नक्षत्र हे लग्न, चंद्र किंवा दशम स्थानाशी निगडित नक्षत्र हे श्रवण नक्षत्र होते. या संदर्भात आपण एक उदाहरणार्थ भालजी पेंढारकर सरांची पत्रिका आपण पाहणार आहोत. मी सौरभ सरांना विनंती करते की त्यांनी त्याचा पत्रिका ही स्क्रीनवर दाखवण्याची सोय करावी प्लीज. भालजी पेंढारकर यांची पत्रिका आपण पाहतो इथे. तर ही या पत्रिकेमध्ये चंद्र हा मकर राशीत श्रवण नक्षत्री लाभस्थानी होता आणि राशी स्वामी शनी हा दशमात वक्री अवस्थेमध्ये होता. लग्नस्थानी जर पाहिले तर उच्चीचा शुक्र बुधासह आहे. येथे बुधाचा नीचभंग झालेला आहे आणि शुक्र बुधाच्या भाग्यस्थानातील वर्गोत्तम हर्षलशी झालेल्या नवपंचम योगामुळे त्यांनी सिनेमा सृष्टीमध्ये एक नवीन पर्व उभे केलेले आपण पाहतो. स्वतःचा जयप्रभा नामक फिल्म निर्मिती स्टुडिओ त्यांनी काढला होता आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट त्यांनी निर्माण केले व त्या काळातील जनतेने ते चित्रपट खूपच डोक्यावर घेतलेले होते. श्रवण नक्षत्रातील चंद्राचा शुक्र व हर्षलशी होणारा लाभयोग याचा हा प्रभाव होता. तसेच दशमातील वक्री शनीच्या प्रभावामुळे अनेक ऐतिहासिक व पौराणिक चित्रपटांची निर्मिती करून कथांमध्ये अभिप्रेत असलेले वास्तव्य जगण्यासाठी उपयुक्त असे विचार त्यांनी समाजापुढे मांडले. तत्कालीन ब्रिटिश सरकार सत्तेविरुद्ध क्रांतिकारक विचारांचे खतपाणी जनतेच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करून परकीय सत्तेविरुद्ध जनमानसामध्ये स्फुल्लिंग पेटवून स्वातंत्र्याचे महत्व व विचार प्रेरित केले. हे सर्व श्रवण नक्षत्राचे कारकत्व असून दशमातील वक्री शनीच्या प्रभावामुळे त्यांना साध्य करता आलेले दिसून येते. 1948 मध्ये गांधी हत्येच्या नंतर झालेल्या दंगलीत त्यांचा जयप्रभा स्टुडिओ हा जाळण्यात आला होता. तेव्हा जवळजवळ 2 वर्ष 150 कलाकार, अभिनेते, तंत्रज्ञ व कामगार यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला व भालजी पेंढारकरनी मात्र त्यांच्या पराक्रमाने व जिद्दीने तो स्टुडिओ पुन्हा उभा केला. सर्व अभिनेते, तंत्रज्ञ, कामगार यांना जगविले, चित्रपटांची पुन्हा निर्मिती केली. हे सर्व विष्णूप्रमाणे, भगवान विष्णूंप्रमाणे पालनपोषणाचे कार्य केले. ते श्रवण नक्षत्राच्या प्रभावामुळे व दशमातील वक्री शनीच्या फलितांमुळे होय. आता उपासनेच्या बाबतीत जर सांगायचे झाले
तर भगवान विष्णूंचे नामस्मरण, पूजा अर्चा व भगवद्गीतेचा पाठ वाचणे, देवी सरस्वतीची उपासना करणे हे या नक्षत्रातील जातकांसाठी फलदायी ठरते. एवढे बोलून श्रवण नक्षत्राविषयीचे माझे व्याख्यान मी येथे थांबवते. आपण सर्वांनी अत्यंत मनपूर्वक व शांतपणे हे व्याख्यान ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार मानते. तसेच माझ्या गुरु डॉक्टर शिल्पा मॅडम यांनी मला हे व्याख्यान आपल्या समोर सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे व तांत्रिक मदतीबद्दल श्री सौरभ सरांचे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूपच अभ्यासपूर्ण आणि छान तुम्ही बोललेला आहात श्रवण नक्षत्राबद्दल. आणि श्रवण नक्षत्राची पहिल्या चरणाची एक वेगळी माहिती तुम्ही जी दिली त्याबद्दल खूपच ती अभ्यासपूर्ण होती. त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांतर्फे मी तुमचे धन्यवाद मानते. यामध्ये कोणत्या नमोशामध्ये कुठले ग्रह कसे फळ देतात हे तुम्ही खूपच छान सांगितलं. स्त्रियांना हे नक्षत्र कसं जातं हे सांगताना सर्व नक्षत्रांच्या माध्यमातून जे तुम्ही मांडलत तर ते खूपच प्रभावी होतं. आणि पत्रिकेचं विश्लेषण सुद्धा तुम्ही खूप छान केलेलं आहे. आणि श्रवण नक्षत्राच्या उपासना ज्या सांगितल्या त्या सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण. आमचे प्रेक्षक नक्कीच त्याचा विचार करतील. तर खूप छान मांडलेलं आहे श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्राबद्दल तुम्ही खूपच चांगला अभ्यासपूर्ण बोलला आहातच. पण मी थोडंसं त्याच्यावर सांगते असं की ज्ञानाची उपासना करणारं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र म्हणजे. आणि वेदांग यांच्या अध्ययनामध्ये हे नक्षत्र खूप चांगली प्रगती करतं. पूर्वीच्या पिढ्यांचा वारसा टिकवून ठेवण्याचं काम हे नक्षत्र चांगलं करतं आणि ते पुढे चालवण्याचं काम पण करतं. कान आणि गुहेंद्रियांवर या नक्षत्राचा अंमल आहे. काही वेळेस कसं म्हणजे जसे गुण खूप असतात तसे काही दोष पण असतात नक्षत्रामध्ये. तर श्रवण नक्षत्राचा दोष थोडासा असा आहे की सर्वांना शहाणं करून सोडण्याची जबाबदारी फक्त आपल्यावरच आहे का काय असं त्यांना नेहमी वाटत असतं. अशी समजूत त्यांची असते. त्यामुळे थोडंसं जो येईल त्याला ज्ञान देण्याचं काम हे करतात. तर असं होता उपयोगाचं नाहीये. या नक्षत्राच्या लोकांनी एवढं विषय हा लक्षात ठेवायला पाहिजे. पण अतिशय सुंदर व्याख्यान तुमचं झालेलं आहे. आता पुढची सूत्र मी राहुल केसकर यांच्याकडे देते. आभार मानण्याचं काम त्यांच्याकडे आहे. राहुल केसकर हे इंटेरियर डेकोरेशनचा त्यांचा व्यवसाय आहे आणि अतिशय बिझी शेड्यूलमधून म्हणजे एका वेळेस त्यांचे 10 साईट चालू असतात. आणि ह्या साईट चालू असताना सुद्धा क्लासची वेळ कशी गाठतात ते त्यांना माहिती. म्हणजे मला हे कोडच पडलेलं आहे कायम की बरोबर त्या वेळेमध्ये कधी 5 मिनिटं अलीकडं 5 मिनिटं पलीकडं असे पण ते येतात त्यांचं सगळं कामांचं हे सांभाळून. तर त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. अतिशय ज्योतिषशास्त्राबद्दल त्यांना अतिशय आत्मीयता आहे आणि अभ्यास करण्याची खूप त्यांची धारणा आहे त्याच्याबद्दल. तर असे हे राहुल केसकर सर. तर त्यांना विनंती करते की आभार प्रदर्शन आजच्या कार्यक्रमाचं करावं. नमस्कार. खूप छान सगळ्यांनी डिटेलमध्ये माहिती दिली. मूळ नक्षत्राचं राजश्री जाधव ताईंनी आणि पारसवाले ताईंनी खूपच श्रवण नक्षत्राबद्दल तर खूपच प्रचंड माहिती दिली, ज्याच्यामुळे एकदम डिटेलमध्ये श्रवण नक्षत्र कळलंय. आणि भारती पाटील ताईंनी उत्तराषाढाबद्दल खूप छान माहिती दिली. अगदी खूप छान ज्ञानार्जन झालं सगळ्यांना आणि त्याबद्दल सगळ्यांचे तुम्हा तिघींचे खूप खूप धन्यवाद. आणि मी आदिशक्तीचे पण धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे आपल्याला छान प्लॅटफॉर्म मिळाला हा की सगळ्यांना खूप आणि नवीन लोकांना ह्याच्यामधून ज्ञानार्जन करता येतं. आणि मेन म्हणजे आपल्या गुरु माता शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांना पण मी धन्यवाद मानतो आणि आभार मानतो त्यांचे की आम्हाला सगळ्यांना छान प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय, ज्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आमचे विचार मांडता येतात, अभ्यास करता येतो आणि छान सगळ्यांना करता येतं. तर धन्यवाद सगळ्यांना आणि श्रोत्यांना धन्यवाद आणि आपले टेक्निकल सपोर्ट करणारे सौरभ दादांना पण धन्यवाद. थँक्यू. आज आपलं हे 50वं व्याख्यान होतं आदिशक्तीचं. अतिशय सुंदर
या 50व्या व्याख्यानामध्ये ज्यांनी व्याख्यान दिलं आणि ज्यांनी आभार मानले, तर त्यांचं 50व्या व्याख्यानामध्ये मी अतिशय आभार मानते त्यांचे. आणि अशीच ही व्याख्यान मला पुढे चालू राहणार आहे. आणि सगळ्यांना ज्ञानदानाचं कार्य हे माझ्या हातून नाही, ती आदिशक्तीच करून घेते. मी काही माझ्याकडे घेत नाही हे काही. तर हा जो भाग आहे हा खूप महत्वाचा आहे ज्ञानदानाचा. तर आणि सौरभ नाफडे याचं खूपच टेक्निकल सहकार्य कायम असतं मला, पहिल्यापासूनच आहे ते. आणि अतिशय शांत चित्ताने आणि समाधानाने तो सगळं करतो, त्याबद्दल त्याचे पण मी ह्या 50व्या व्याख्यानामध्ये त्याचे धन्यवाद देते. एक वा वा, निवेदन छान. असं आहे की 28 आणि 29 जून स्विचवरचा क्लास आहे. ज्यांनी अद्यापर्यंत केलेला नसेल त्यांनी तो अवश्य करा. 2 दिवस आहे, रात्री 9 ते 10 अशी त्याचं टायमिंग आहे. तो स्काईपवर ऑनलाईन व्याख्यान असेल. आत्तापर्यंत ज्यांनी नाव नोंदवलेलं नसेल त्यांनी अवश्य करा, कारण त्याचे फायदे खूप आहेत. माझा स्विचवरचा व्हिडिओ पण आहे. तर काय स्विचवर म्हणजे काय हे माहिती करून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य ऐका आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग कसा करून घ्यायचा हे या क्लासमध्ये मी शिकवणार आहे. तर अवश्य त्याचा फायदा घ्या. तर आजचं व्याख्यान मी समाप्त झालं असं जाहीर करते. आणि आपण पुढच्या महिन्यामध्ये असंच बघू, नक्षत्र घेऊन. नाहीतर एखाद्या वेळेस मी पण व्याख्यान देईन, काही सांगता येत नाही. बरेच दिवसात मी दिलेलं नाही आहे, लोकांची मागणी आहे बरेच दिवसात तुम्ही दिलेलं नाही म्हणून. तर मी सुद्धा देऊ शकते व्याख्यान एखादं. तर पुढच्या महिन्यात आपण भेटणार आहोत. धन्यवाद सगळ्यांना. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. रेकॉर्डिंग बंद करा.